लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 26 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता जीवाचे प्राण वाचवण्यासाठी नंदिनीने जे धाडस दाखवलं त्याचं कौतुक सध्या सर्वत्र होत आहे. जीवा सर्वांसमोर सांगतो की तिने स्वतः रिक्षा चालवून त्याला वेळेवर हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं. जेव्हा तिचे वडील तिला रिक्षा चालवण्याबद्दल विचारतात तेव्हा नंदिनी अतिशय साजेसं उत्तर देते. नंदिनी म्हणते, बाबा, जर सावित्री सत्यवानाचे प्राण वाचवू शकते तर ही नंदिनी आपल्या जीवाचे प्राण वाचवण्यासाठी रिक्षा नक्कीच चालवू शकते. दुसरीकडे पार्थच्या मनात जीवाबद्दलची भीती अजूनही कायम आहे. तो युगलला म्हणतो, जेव्हा जीवा या घरात येईल आणि काव्याला समोर बघेल तेव्हा माझ्या डोक्यात पुन्हा तेच विचार सुरू होतील. हे बोलणं काव्याच्या कानावर पडतं आणि ती अत्यंत दुखावली जाते. आपण इथून निघून जावं असा विचार करून ती बॅग भरू लागते. काव्याला घर सोडण्यापासून रोखण्यासाठी मानिनी एक वेगळीच खेळी खेळते. ती तिथे येते आणि काव्याला समजावण्याऐवजी तिला घर सोडण्यासाठी अधिकच उकसवते. पण मानिनीचे हे बोलणं काळजीपोटी नसून एक कुटील डाव आहे. मानिनीला माहीत आहे की जर तिने काव्याला प्रेमाने थांबवलं तर ती कदाचित ऐकणार नाही. म्हणून ती काव्याला म्हणते, तू खरंच घर सोडून जा. रम्याला पण हेच हवंय की तू जावं, जेणेकरून ती पार्थचं मन वळवू शकेल. मानिनीला कोणत्याही परिस्थितीत रम्याचं स्वप्न पूर्ण होऊ द्यायचं नाहीये. काव्याला चीड यावी आणि तिने रागाच्या भरात घर सोडू नये, म्हणूनच मानिनी हे उलटं बोलून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. मानिनीची ही रिव्हर्स सायकोलॉजी काव्यावर काम करणार का, की काव्या खरंच हे घर सोडून निघून जाणार, हे पाहण्यासाठी हा भाग नक्कीच रंजक ठरणार आहे. प्रोमो इथेच संपलेला आहे. भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.